Students, today we are going to learn the points Newton's universal law of gravitation and uniform circular motion from topic gravitation. In previous lecture, we study the Kepler's three laws. Newton's universal law of gravitation is depend upon this Kepler's three laws. Newton leads to formulate his theory of universal gravity with considering all the consideration including Kepler's law. According to this theory, every object in universe attract every other object with a definite force. म्हणजे या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते. अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डेफिनाइट फोर्स. बलाने ठराविक बलाने आकर्षित करीत असते. आता हा लॉ काय बघा. दिस फोर्स म्हणजे जो अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे या लॉनुसार की जे दोन ऑब्जेक्ट आहेत, जो फोर्स आहे तो त्या दोन ऑब्जेक्टचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस म्हणजे वस्तुमानाचा गुणाकार याच्याशी समानुपाती, डायरेक्टली म्हणजे समप्रमाणात, आणि अंतराचा वर्ग स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या इनव्हर्सली म्हणजे व्यस्तानुपाती असतो. असा हा न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. तर नेक्स्ट जो चार्ट आहे तो ब्लॉक आहे. त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जॉन केपलर्स यांची इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा. त्याच्या खाली आपल्याला हा जो लॉ आहे तो आता आपण बघितला, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा आकृतीच्या साहाय्यानं एक्सप्लेन केलेला आहे. इफ यू ऑब्झर्व दिस फिगर M1 आणि M2 विथ टू ऑब्जेक्ट्स, या आकृतीमध्ये M1 आणि M2 ह्या दोन वस्तू आहेत. त्या दोन्हीमधलं जे फोर्स आहे, जो बल आहे तो F आहे. म्हणजे M1 आणि M2 या दोन्ही वस्तू एकमेकांना आकर्षित करतात. जे बल आहे त्या बलाची किंमत आपण आता F ने डिनोट केलेली आहे. आणि दोन जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे, डिस्टन्स हे आपण D अक्षराने दर्शवतोय. मग आपल्याला आता जो फॉर्म्युला आपण बघितला, लॉ ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला, काय म्हणले, फोर्स. आता आपण फोर्स F ने डिनोट करतोय. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. आता इथं आपलं सिम्बॉल आहे डायरेक्टली प्रपोर्शनल. द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स, दोन वस्तू, तर ते M1 फर्स्ट ऑब्जेक्ट प्रोडक्ट आहे, M2 सेकंड ऑब्जेक्टचा मास आहे. या दोन्हींचा गुणाकार M1 इंटू M2 याच्याशी डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे ते वरती येतील. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल कोणाचे आहे, डिस्टन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी. सो F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. आता इथं काय केलंय की जे सिम्बॉल आहे डायरेक्ट प्रपोर्शनल ते मूव्ह केले. त्याच्याऐवजी काय घेतले, जी किंमत घेतलेली आहे. जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला आपण मराठीमध्ये
वैश्विक गुरुत्व स्थिरांक असं म्हणतो. इथं म्हणलेलं आहे बघा, हिअर जी इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इज कॉल्ड द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपण इथं बघितला फोर्स आणि जो मास आहे हा समप्रमाणात बदलतो. म्हणजे फोर्स दुप्पट केला तर त्या दोन्ही वस्तुमानही दुप्पट होणार आहे. आणि याच्याशी इन्व्हर्सली म्हणजे फोर्स वाढला डिस्टन्सचा स्क्वेअर तो कमी होणार आहे, हा याचा अर्थ आहे. आता आपण या पॅराग्राफमध्ये एक्सप्लेनेशन बघू. द अबाव लॉ मीन्स दॅट इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड. इथं एका वस्तूचं वस्तुमान डबल केलं, देन द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. तुम्हाला मी आता याचं मिनिंग सांगितलं. हे ज्या प्रमाणात बदलतं फोर्स त्या प्रमाणात मास सुद्धा बदलतो ते सांगितलेलं आहे. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल्ड, तर डिस्टन्सचा स्क्वेअर केलाय, डबल केलाय डिस्टन्स. द फोर्स डिस्टन्स डबल केलं म्हणजे डिस्टन्स इन्क्रीज केलं. द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. फॅक्टर ऑफ 4 म्हणजे 1/4. फॅक्टर ऑफ 4 म्हणजे 1/4. म्हणजे इथं बघा की ज्या वेळेला इथं अंतर डबल केलं त्यावेळेस त्याचा जो फोर्स आहे तो 1/4 डिक्रीज झाला, हा कमी झाला. 2चा स्क्वेअर 4 आहे, स्क्वेअर कमी झालेला आहे. हे लक्षात ठेवा. हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सवर तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला विचारलं. इफ द टू बॉडीज आर स्फेरिकल म्हणजे गोलाकार असतील, द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज टेकन टू बी डी. वस्तू जर गोलाकार असतील तर त्यामधला दोन वस्तूंचा अंतर डीच घेतलेलं आहे आणि जे दोन्हीमधली जी रेषा आहे सेंटरला जॉईन करणारी ते म्हणजे त्यांचं डिस्टन्स असणार आहे. इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पेरिकल ऑर हॅव इरेग्युलर शेप, जर त्या वस्तूंचा आकार हा अनियमित म्हणजे गोलाकार नसेल किंवा इरेग्युलर म्हणले म्हणजे अनियमित असेल, then the direction of the force is along the line joining their centers of mass and D is taken to be distance between two center of masses. म्हणजे ऑब्जेक्ट कशी असतील, कोणत्या आकाराचे असतील तर त्या दोन ऑब्जेक्टच्या सेंटरला जोडणारी जी रेषा आहे ती दिशा दर्शवते आणि दोन्ही मधलं जे अंतर आहे आपण ते डी या अक्षरानं दर्शवतो. इफ वी ऑब्झर्व दिस इक्वेशन नंबर सेकंड, एफ इज इक्वल टू जी m1 into m2 upon d square. From this equation it can be seen that the value of g is the gravitational force acting between two unit masses kept at unit distance away from each other. जे समीकरण 2 वरून असं दिसून येतं की जी जे मूल्य आहे हे एकक वस्तुमान युनिट मास असलेल्या व एकमेकापासून एकक अंतरावर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास काउंट केल्यास आपल्याला ते मिळेल. याच्यावर आपल्याला काय सांगता येईल, दस इन SI युनिट द व्हॅल्यू ऑफ G is equal to the gravitational force between two masses of 1 kg, kg म्हणजे किलोग्रॅम, kept 1 मीटर अपार्ट. इथं 1 युनिट मासेस घेतले आहे, त्याच्याऐवजी 1 kg घेतलेला आहे मास, आणि डिस्टन्स सुद्धा 1 युनिट आहे, युनिट डिस्टन्स मिळालेला आहे, म्हणजे इथं काय घेतलेलं आहे 1 मीटर. डिस्टन्स आपण मीटरमध्ये काउंट करतो. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला इथं जे
SI युनिट ऑफ दिस ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे दिलेलं आहे बघा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे न्यूटन्स मीटर स्क्वेअर kg -2. द व्हॅल्यू ऑफ दिस G is 6.673 into 10⁻⁻11 Newton meter square kg -2. Why did Newton assume inverse square depends on the distance in his law of gravitational? He was helped by Kepler's third law in this as shown in below. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे जे आहे अंतराच्या वर्गाच्या प्रमाणात असल्याचे न्यूटनने सांगितलं. पण ते कशाच्या आधारे सांगितलं त्यासाठी त्याने केपलरच्या तिसऱ्या नियमाचा कसा उपयोग केला तो आपण जो पुढचा जो पॉईंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा त्याला दुसरं नाव आहे मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स यामध्ये अभ्यासणार आहे. तर इथं काय केलं बघा. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे इथं काय कन्सिडर केलंय हे एक ऑब्जेक्ट आहे तो काय करतोय हे मुव्हिंग सर्कल म्हणजे वर्तुळाकार गत फिरतोय विथ कॉन्स्टंट स्पीड म्हणजे एक समान वेगात फिरतोय. वी हॅव सीन अर्लियर दॅट such a motion is possible only when the object is constantly acted upon by force directed towards the center of the circles. म्हणजे जी वस्तू आहे ती वस्तू केंद्राच्या भोवती कशामुळे फिरते तर त्याच्या सेंटरवरून फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतं म्हणजे प्रयुक्त होतं. दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आता हे फोर्स कुठून ऍक्ट होतं तर सेंटरवरून म्हणून त्याला म्हटलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स. आता इथं आपण मास m इज मास ऑफ एन ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे. व्ही आपण स्पीड घेतलेला आहे. आर त्या ज्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरते वस्तू जे रॅडियस आर घेतलेले आहे. तर आपल्याला जो आहे नियम आहे तो कसा सांगता आपल्याला देन इट कॅन बी शोन दॅट द फोर्स इज इक्वल टू म्हणजे फोर्स का दाखवता येईल फोर्स इज mv² अपॉन आर. हे डेफिनेशन आपल्याला स्टँडर्ड 9 मध्ये झालेलं आहे. फोर्स इक्वल टू mv². m मास व्ही स्पीड आहे स्पीडचं मास इंटू v² अपॉन आर म्हणजे रॅडियस. इथं हा पण आपला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन इथं उपयोग केलेला आहे पुढं. इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन then the centripetal force acting on the planet toward the sun must be F is equal to mv² upon r. म्हणजे जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत जर सूर्याच्या भोवती फिरत असेल तर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे जे सेंट्रिपिटल फोर्स आहे ग्रहावरती ते त्याचं परिमाण F इज इक्वल टू mv² अपॉन r एवढं आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन t ॲज फॉलोज. आता इथं आपण फॉर्म्युला वापरलेला आहे द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन 1 रिव्हॉल्युशन. आता इथं 1 रिव्हॉल्युशन म्हणजे एक वेढा पूर्ण करणे त्या सूर्याभोवती असेल किंवा आपण एका सर्कल घेतला सर्कलभोवती असेल तर काय असणार आहे तो एक राउंड म्हणजे पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट. त्या कक्षेचा परिघ असणार आहे. पेरिमीटर म्हणजे परिघ आणि आपल्याला वी नो द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज फॉर्म्युला इज 2πr. परिघाचं जे सूत्र आहे
हे 2 पाय आपणास माहित आहे. हे आपल्याला काय म्हणता येईल, आर इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, त्या प्लॅनेटचं सनपासून डिस्टन्स. आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे ती एक परिक्रमा किंवा 1 रिव्हॉल्युशन 1 राऊंड कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो आपल्याला टी ने दर्शवता येईल. म्हणजे आपण आता जर हा फॉर्म्युला वापरला, आपण स्पीड इज इक्वल टू, स्पीड आपण व्ही या लेटर डिनोट करतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. आता तर डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स आला, पेरिमीटर आला. पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स, बरं का रे. पेरिमीटर मराठीमध्ये परिमिती म्हणतात आणि सर्कम्फरन्सला आपण परी हा वर्तुळाचा, पेरिमीटर असतो तो इतर फिगरचा असतो. 2 पाय आर ची किंमत आहे. अपॉन टाइम टेकन इथे घेतले आपण टी, 2 पाय आर अपॉन टी. सो एफ इज इक्वल टू, आपण तो फॉर्म्युला वापरला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर विच इज इक्वल टू, तर इथे किंमत कशी ठेवलेली आहे, इथं व्हीची किंमत ठेवली आहे. तर एम अपॉन आर तसंच इथं व्ही स्क्वेअर आहे, त्याच्याऐवजी आता आपण ही व्हीची किंमत काय फाइंड आउट केली, 2 पाय आर अपॉन टी. ते व्हीच्या ठिकाणी किंमत ठेवलेली आहे. इथं व्हीच्या ऐवजी 2 पाय आर अपॉन टी किंमत ठेवली आहे स्क्वेअर. आता इथं ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर केलाय पहा, 2चा स्क्वेअर 4 होईल. इथं मीटर तसेच राहील, मीटर आउट ऑफ ब्रॅकेट आहेत, ब्रॅकेटच्या बाहेर आहेत. पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर होईल. इथं आर स्क्वेअर होईल, पण हा आर स्क्वेअर मध्ये एक स्क्वेअर आणि हा आर कॅन्सल होईल, म्हणजे इथं फक्त आर राहील. आणि आपण टी स्क्वेअर म्हणजे हा आर आहे, ह्या आर बरोबर जाईल. इथं एक आर शिल्लक राहील, म्हणजे एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर मल्टिप्लाइंग अँड डिव्हायडिंग बाय आर स्क्वेअर. तर आपण दोन्ही बाजूला आर स्क्वेअरनं मल्टिप्लाइड आर एच एसला मल्टिप्लाइड आणि डिव्हाइड केलं, म्हणजे आर स्क्वेअरनं गुणलं आणि भागलं. तर एकाच संख्येने गुणलं आणि भागलं तर जी व्हॅल्यू आहे, जी बेसिक व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूमध्ये डिफरन्स होत नाही. आता इथं काय होईल की 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर येईल. तर आपण आर स्क्वेअरनं गुणतो आणि डिव्हाइड करतोय, विच इज इक्वल टू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आणि केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो की आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आहे, के आहे. मग इथं आपण ती व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. सो एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के. आर स्क्वेअर के काढलेलं आहे इथं. आता इथं चुकून जे आहे इथं ते बरोबर चिन्ह नाही, इथं मल्टिप्लिकेशन साइन आहे. इथं याच्यावर आपल्याला काय सांगतं, बट 4m पाय स्क्वेअर के या चारही जे व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 ह्या काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजे कॉन्स्टंट असल्यावर काय सांगता येतं, मग राहिले काय शिल्लक, एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. मीन्स एफ इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. म्हणजे जो आता आपण जो लॉ बघितला तो लॉ आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. न्यूटन्स concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and sun. Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. And decide its the gravitational force is much weaker than other force in nature, but it control the universe and decide its future. This is possible because of the huge masses of
प्लॅनेट स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द युनिवर्स. म्हणजे न्यूटनने जो निष्कर्ष काढला, काय म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचे जे बल आहे हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण आहे, अत्यंत कमी आहे. मच विक्र असं म्हणले बघा, म्हणजे अत्यंत क्षीण आहे, कमी आहे. परंतु ते काय करतं, संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. कंट्रोल द युनिवर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे हे शक्य होतं. इथं म्हणले लास्ट सेंटेन्स, दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिवर्स. ओके, टुडे वी स्टॉप हिअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.